नमस्कार. आज आपण रेस्टॉरंटपेक्षाही भारी अशी पनीर बटर मसाल्याची रेसिपी घरच्या घरीच बनवणार आहोत. सरच्या पॉटमध्ये 2 मध्यम आकाराचे चिरलेले कांदे, 2 चिरलेले टोमॅटो, 3 हिरव्या मिरच्या, अर्धा इंच आलं, 5 ते 6 लसूण पाकळ्या, 8 ते 10 काजू आणि थोडे पाणी टाकून मिक्सरमधून काढून घेऊया. अगदी परफेक्ट ग्रेव्ही बनली आहे. आता एका बाउलमध्ये 2 कप दुधात 3 टेबलस्पून पनीर बटर मसाला टाकून हे मिश्रण छान एकजीव करून घेऊया. एका पॅनमध्ये 3 टेबलस्पून बटर आणि 1 टेबलस्पून तेल गरम करावे. त्यामध्ये 1 दगडफूल, 1 मोठी विलायची, तेजपान, 2 लवंगा, कलमीचा तुकडा, 2-3 काळी मिरी टाकून छान परतवून घेऊया. यामध्ये आपण बनवलेली कांदा टोमॅटो लसूण पेस्ट घालून छानपैकी शिजवून घेऊया. या ठिकाणी आपण बघतोच आहोत की बटर आणि मसाला वेगवेगळा झालेला दिसत आहे, म्हणजेच आपला मसाला परफेक्ट झालाय. यामध्ये 2 टीस्पून लाल तिखट व रंग येण्यासाठी 1 टीस्पून काश्मीरी लाल तिखट घालूया. आता आपण बनवून ठेवलेले दूध आणि मसाल्याचे बॅटर यात घालून घेऊयात. नंतर ते चांगले मिक्स करून अजून त्यात 1/4 कप पाणी घालूयात. ग्रेव्हीचा कलर बघा किती छान दिसतोय तो. यामध्ये चवीनुसार मीठ घालून ग्रेव्हीला एक उकळी येईपर्यंत वाफ येऊ देऊयात. यानंतर 250 ग्रॅम पनीरचे पीसेस टाकून पुन्हा एकदा परतवून घेऊयात. चिमूटभर कसुरी मेथी हाताने क्रश करून घालूया, म्हणजे कसुरी मेथीचा फ्लेवर पण खूप छान येईल. माझ्या हातची ही रेसिपी सगळ्यांना खूप आवडते. ही रेसिपी एकदा नक्की करून बघा. तुम्हाला परत परत करावीशी वाटेल हे नक्कीच. बघा मंडळी, किती रिच, क्रीमी आणि स्वादिष्ट आहे ही रेसिपी.